प्रश्न 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 तुमचे प्रश्न आपले प्रश्न प्रत्येकाचे. एक्सपर्ट्स आमचे प्रश्न प्रत्येकांचे एक नवीन शो जिथे एक्सपर्ट्स देणार तुमच्या जीवनशैली आणि आरोग्यासंबंधित प्रश्नांची उत्तरं. सेंटर फॉर SBCC च्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्याने एक नवा कार्यक्रम. नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल. प्रश्न प्रत्येकांचे या नव्या कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत करतेय. या शो मध्ये आपण अशा तज्ञांची भेट घेणार आहोत ज्यांचे समाजाप्रतीचे कार्य खूपच मोलाचे आहे. अशा व्यक्तिमत्वांशी तुम्ही पाठवलेल्या काही प्रश्नांवर आम्ही चर्चा करणार आहोत. आजच्या प्रश्न प्रत्येकांचे मध्ये आपण पुन्हा एकदा प्रजनन, मातृत्व, नवजात शिशु आणि किशोर स्वास्थ्य यावर तुम्ही म्हणजेच प्रेक्षकांनी आम्हाला SMS, ईमेल आणि कॉलच्या माध्यमातून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. गेल्या बुधवारी देखील आपण या सेम विषयावर बोललो होतो. आजचा हा सेगमेंट या विषयाचा भाग दुसरा आहे. हा विषय फारच महत्वाचा आहे आणि त्यावर सर्व श्रोत्यांचा जो प्रतिसाद आहे तोही उल्लेखनीय आहे. आजच्या प्रश्न प्रत्येकांचे मध्ये डॉक्टर प्रमिला मेनन या मागच्याही सेगमेंटला आपल्या सोबत होत्या आणि आजही त्या आपल्या सोबत आहेत. डॉक्टर प्रमिला मेनन या डॉक्टर DY पाटील वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे कार्यरत आहेत. त्या बालरोग तज्ज्ञ असून युनिसेफ बरोबर महाराष्ट्र शासनाचे लहान मुलाच्या आरोग्य कार्यक्रमात प्रशिक्षक व तज्ज्ञ म्हणून काम करतात. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे 11 वर्ष सहयोगी प्राध्यापिका होत्या. डॉक्टर प्रमिला मॅडम, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. आभारी आहे. मलाही खूप आनंद होतोय. आम्ही डॉक्टर प्रमिला मेनन यांच्यासोबत गेल्या बुधवारी या विषयावर चर्चा केलीच होती आणि त्यावर श्रोत्यांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. आज पुन्हा आपण या महत्वाच्या विषयावर श्रोत्यांनी पाठवलेल्या प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात आपल्या प्रश्न प्रत्येकांचेच्या आजच्या सेगमेंटला, आपल्या प्रश्नांना. तर मॅडम, आपला पहिला प्रश्न आहे. आपले जी कॉलर आहेत मानसी, त्यांनी आपल्याला कॉल करून हा प्रश्न विचारलाय. हॅलो, मी मानसी. मी शारदा कृष्णवाहिनीला रेडिओ दररोज ऐकते. मनाच्या गोष्टी हा पण कार्यक्रम मी ऐकलेला आहे. तर माझा प्रश्न असा आहे की मी दररोज ऑनलाईन लेक्चर्स करते. 5-6 तास माझे त्याच्यातच जातात. माझ्या डोळ्यांना खूप त्रास होतो. मग याच्यावर मी उपाय काय केले पाहिजेत? आता आजच्या करोनाच्या काळामध्ये आपण काही लेक्चरसाठी विद्यार्थी कॉलेज किंवा शाळेमध्ये येऊ शकत नाहीत आणि ऑनलाईन लेक्चर ही दुसरी पद्धती आपण अशी आरंभली की त्याच्यामधून आपण विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षक पोहोचू शकतात. तर आता सुरुवातीला आपण जेव्हा ऑनलाईन लेक्चर सुरू केले तेव्हा खूपशा शिक्षकांना सुद्धा अशी त्याची कल्पना नव्हती. पण हे 5 ते 6 तास कंटिन्युअस असं ज्याच्यावर लेक्चर घेणं आहे त्यांनी शिक्षकांनाही त्रास होणार आहे आणि विद्यार्थ्यांनाही त्रास होणार आहे. त्यामुळे आपल्याला UGCच्या आता गाईडलाईन्स आल्या की त्यांनी सांगितलं की UGC मध्ये आता प्राथमिक शाळेसाठी साधारण 1 तासापेक्षा जास्ती त्यांना लेक्चर तास असू नयेत आणि थोडेसे म्हणजे दुसऱ्या वरच्या विद्यार्थ्यांना 4 तासाचं लेक्चर द्यावं. पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या एकेका तासाच्या मध्ये थोडा वेळ त्यांना दिला तर थोडा मुलांच्या आणि शिक्षकांच्या डोळ्यांना विश्रांती मिळेल. आणि हे ऑनलाईन लेक्चर जेव्हा आपण बघतो त्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण अंधारात बसून हे लेक्चर बघू नये. तर पुरेसा प्रकाश असावा म्हणजे त्यामुळे डोळे दुखी थोडी कमी होईल. तसंच मधल्यामध्ये आपले डोळे बंद करण्याचा एक व्यायामही करावा. आपण डोळे माहिती करून बंद करावेत. म्हणजे खूप वेळेला आपण पापण्या बंद करतो आपल्याला नकळत करण्यापेक्षा आवर्जून मधनं डोळे पूर्ण बंद करून मग उघडावेत. त्यामुळे आपल्या डोळ्यामधले अश्रू सगळीकडे सारखे पसरले जातील. दुसरं म्हणजे डोळे बंद करून थोड्या 1-2 मिनिटाचा ब्रेक घ्यायला सुद्धा काही हरकत नाहीये. खुद्द आपण हे लेक्चर जेव्हा बघतो ते खूप वेळेला स्क्रीन मध्ये बघण्याची जरुरी नसते. अशा वेळेला आपण ऑडिओचा मधून वापर करावा आणि ते व्यायाम करावे. त्यामुळे हे डोळेदुखी, डोकेदुखी, मानदुखी थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे. मॅडम, खूपच जास्त महत्वाची माहिती तुम्ही दिली आहे. कारण की अलीकडे सगळीचकडे जिथे शिक्षण आहे तिथे डिजिटल शिक्षण हे सगळ्यांकडे सध्या वापरताना सगळीजण दिसत आहेत. तर आपला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात आणि ते आहे धुळे येथून. ते विचारतायत, सरकारच्या लसीकरण योजने व्यतिरिक्त अनेक लसी उपलब्ध असतात आणि ते महाग सुद्धा असतात. तर त्या घेणं आवश्यक आहे की नाही हे पालकांनी कसं ठरवावं?
आता आपल्या सरकारने जी योजना बनवली आहे, जे लसीकरण आपल्या योजनेअंतर्गत उपलब्ध आहे, तर ह्या सगळ्या लसी आपल्याला घेणं महत्वाचं आहे आणि आवश्यक पण आहे. अशा ज्या सरकारी योजनेत ज्या ज्या लसी आहेत त्या आवर्जून सगळ्या पालकांनी आपल्या पालकांसाठी घ्याव्यात. आणि ह्या काही महाग लसी सुद्धा आपल्याला सरकारी लसीकरणामध्ये उपलब्ध आहेत. परंतु काही काही लसी आहेत ज्या आपल्याला सरकारी लसीकरणामध्ये उपलब्ध नाही आहेत आणि महाग आहेत. तर काही लसींना आपण 2 प्रकारचे, एक ऑप्शनल म्हणजे आवश्यक असेल तर घ्यावं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जमत असेल तर घ्यावं, आणि दुसरी म्हणजे काही रोगांचा ज्या भागामध्ये काही रोग जास्ती आहेत, जसं जपानीज एन्केफेलायटिस आपल्या भारतामध्ये 4 ठिकाणी जास्ती आहे, म्हणजे जसं कलकत्ता आणि पुण्यामधले काही भागांमध्ये, तिथे आपल्या सरकारने सुद्धा त्याची सोय केलेली आहे. त्यामुळे महागड्या सगळ्याच लसी आपण घेणं गरजेचं आहे असं नाहीये. धन्यवाद मॅडम, खूपच छान माहिती होती. आता आपला पुढचा प्रश्नही या लसीवरूनच आहे. ते आपल्या श्रोता आहेत बारामतीहून, त्यांनी हा प्रश्न केलाय. ते विचारतायत, देवी व क्षयरोगाच्या लसी एकदाच द्याव्या लागतात, अशा काही अजून लसी द्याव्या लागतात का? आता आपण देवीची लस जी होती ती आता आपल्याला द्यावी लागत नाही, कारण देवीचा क्षयरोग आता आपल्या तिथून नष्ट झालेला आहे. पण क्षयरोगाची लसीकरण आहे ते BCG, हे आपण जन्मतः सगळ्या मुलांना देतो. आणि ह्या BCG लसीमुळे क्षयरोगाचा परिणाम कमी होतात, किंवा क्षयरोग झाला तरी सुद्धा त्याचं कमी प्रमाणात त्याचे परिणाम शरीरावर दिसतात. तसंच काही लसी आता आपण ज्या काही लसी बघतो त्या लसींमध्ये आता DPT बूस्टर किंवा म्हणजे घटसर्प, धनुर्वात, काही वेळेला डांग्या खोकल्याच्या ज्या लसी आहेत, कावीळ, ह्याच्या लसीचे आपले काही बूस्टर डोस पण लागतात. तर त्याच्यामध्ये आपण त्याचं लसीकरणाचं मागच्याही मला वाटतं याच्यामध्ये आपण त्याच्याबद्दल बरंच काही व्यवस्थित बोललेलो होतो, कुठल्या वर्षामध्ये कुठल्या महिन्यात किती लसी घ्याव्यात. तर काही लसी आपण एकदाच देतो आणि काही लसींना आपण बूस्टर डोस पण लागतो. जसं आपण घटसर्प आणि याचा DPT बूस्टर पोलिओचा जो आहे तो 1 वर्ष, 6 महिने, 10 महिने, नंतर 14 महिने आणि 1.5 वर्ष परत बूस्टर, आणि 5 वर्षामध्ये बूस्टर, असे बूस्टर लागतात. आता तसंच बघितलं तर तुम्ही म्हणाल की आता करोनाची जी लस आहे ती लस अजून आलेली नाही, पण आपण स्वाईन फ्लूचं बघितलं की स्वाईन फ्लूच्या काळात आपल्याला लसी आल्या होत्या, आणि स्वाईन फ्लूची लस ही आपल्याला प्रत्येक वर्षी घेणं, हिवाळ्याच्या काळात घेणं महत्वाचं आहे. आणि ज्यांना कोणाला दम्याचा त्रास होतो किंवा डायबिटीस आहे किंवा ज्यांना आपला म्हणजे काही असे इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांना ही स्वाईन फ्लूची लस आपण वर्षाला घ्यायला सांगतो. आणि काही लोकांची जी प्रतिकारशक्ती जन्मतः कमी आहे किंवा काही आरोग्याचे काही परिणाम असल्यामुळे म्हणजे किडनीचे प्रॉब्लेम आहेत, नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणतो, अशामुळे जर त्याला काही इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी असेल तर त्यांनाही वर्षावर्षी घ्यावी लागते. तर काही लसी एकदाच घ्यायच्या आहेत, काही लसींचे बूस्टर लागतात, आणि काही लसी प्रत्येक शरीराच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला त्याचं आपण एक वेळापत्रक दिलेलं आहे. मॅडम धन्यवाद या उत्तरासाठी. आणि आता आपला पुढचा प्रश्न आहे तो खास करून आहे बाळासाठी. आपले श्रोता आहेत अकोलाहून, ते हा प्रश्न विचारतायत की लस दिल्यानंतर बाळाला ताप येतो, अशा वेळेला औषध देणं आवश्यक असतं का? हो, आपल्या औषध लसी म्हणजे जे आपण देतो त्याच्याने काही वेळेला ताप येतो, आणि तो ताप असा थोडासाच असतो, पण एका दिवशी काही बाळांना पहिल्या दिवशी खूप जास्ती ताप येतो. तर अशा वेळी आपण तापाचं औषध सगळ्या लसीकरणाच्या वेळेलाच आईला सांगितलं जातं की हे औषध हातात आपल्या जवळ ठेवावं, आणि बाळाला ताप आला तर त्याचा औषधाचा डोस त्याच्या वजनानुसार द्यावा. आणि हा तापाचा डोस दिल्याने त्या बाळाचा तापही कमी होतो आणि थोडंसं दुखणंही कमी होतं, कारण बाळाला किरकिर पण असते, कारण जिथे इंजेक्शन टोचलेलं असतं तिथे थोडं दुखतही असतं. तर अशा वेळी हे औषध देणं डॉक्टरांच्या सल्ल्याने, आम्ही जे लसीकरणाच्या वेळेलाच आपलं डॉक्टरही सांगतात, नर्सही सांगते, अंगणवाडीमध्ये ते त्याच्याप्रमाणे ते औषध दिलेलं बरं आणि चांगलं आवश्यक आहे. खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही की तुम्ही काहीही लसानंतर जर औषध तुम्ही देत असाल बाळाला तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला हा नक्कीच घ्यायला हवा. आमच्या एक्सपर्ट्स कडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर, किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org, म्हणजेच meresawal@sbc3 क्रमांक 3.org यावर. तुमची उत्तरं ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. आता आपला पुढचा प्रश्न आहे परत धुळेहून. ते विचारतायत, मूल संकल्पनांच्या वेळेला बरीच जोडपी काही रीती करतात, त्यांना मुलगा हवा असतो म्हणून, याचा खरं काही उपयोग होतो का आणि हे योग्य आहे का? आपण मला वाटतं पहिल्या 1000 दिवसा याच्यामध्ये आपण बऱ्याच गोष्टी याच्याबद्दल बोललेलो होतो. तर
बरेच जोडपीनं आपल्याला सांगू इच्छिते की आपल्याला मुलगा वा मुलगी हवे हे आपल्या हातात नसतं, पण ह्याच्यातले गुणसूत्रांबद्दल जे असतं त्याची माहिती मला वाटतं आपल्यालाही देण्यात येईल. या गुणसूत्रांमुळे म्हणजे पर्टिक्युलरली आपल्या जे आईचं गुणसूत्र असतात एक्स आणि वडिलांचे गुणसूत्र असतात एक्स आणि वाय. तर वडिलांच्या गुणसूत्रामधला एक्स आणि आईच्या गुणसूत्रामधला एक्स, तर हे दोन्ही एक्स एकत्र आले तर मुलगी होते. तर वडिलांचं जर वाय गुणसूत्र आणि आईचं गुणसूत्र एक्स आलं तरच मुलगा होतो. तर आता या का होतात, कसे होतात, त्याच्यासाठी आपल्याला त्याचं शास्त्र सायन्स आहे, परंतु काही रीती करणं किंवा काही गोष्टी पाळल्याने होतात असा अजिबात नाहीये. आणि हे सगळे गैरसमज दूर होणं फार जरुरीचं आहे. आणि आपल्याला मुलगा मुलगी होण्यापेक्षा सुद्धा तो आरोग्यवान असणं हे फार महत्वाचं आहे. आणि मुलगा मुलगीचा असा भेदभाव करणं किंवा लिंग भेद करणं किंवा लिंग समजून घेणं सुद्धा हा PCPNDT अंतर्गत गुन्हा आहे. त्यामुळे आपल्या आई वडिलांनी मुलगा असो या मुलगी असो आरोग्यवान असले पाहिजे, ही अशी त्यांनी योजना संकल्पना ठेवलेली बरी आणि चांगली आणि उत्तम. मॅडम, खूप छान वाक्य तुम्ही इथे वापरलं की मुलगा असो किंवा मुलगी ती आरोग्यवान असणं जास्त गरजेचं आणि त्याच्याकडे लक्ष देणं जास्त गरजेचं. आता आपला पुढचा प्रश्न आहे नाशिकहून. ते विचारतायत, पूर्वापार चालत आलेल्या प्रथेप्रमाणे नवजात बाळाला धुरी देतात, कानात तेलाचे थेंब घालतात किंवा डोळ्यात अंदाजानं लावतात. वैद्यकीय शास्त्राप्रमाणे हे बरोबर आहे का? जेव्हा आई गरोदर होते तेव्हापासून आपण काही जे पूर्वापार चालत आलेले चांगल्या प्रत्येक ज्या सवय आहेत, जसं आपण हात स्वच्छ धुणे, आईने छान जेवण करणे, छान झोपणे, आईने चांगल्या गोष्टी ऐकणे, तिचं डोळा जेवण करणं, तिला आणि तिच्या बाळासाठी चांगल्या वातावरण निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. परंतु बाळाला धुरी देणं, कानात तेल घालणं किंवा डोळ्यात काही अंजन घालणं, या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत. आपण आता बघितलं की बाळाचे जे लंग्स असतात, फुफ्फुस असतात, ती फारच कमी प्रमाणात असतात आणि अशा वेळेला आपण धुरी दिल्यानंतर बाळाला अजून त्रास होण्याची शक्यता असते, त्याला दम लागू शकतो. तसंच कानात तेलाचे थेंब टाकले तर ते काही लोक गरम तेल वगैरे घातल्यानंतर कानामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो किंवा कानाच्या पडद्याला त्याचा धोका संभवू शकतो. डोळ्यामध्ये अंजन घालताना आपले हात स्वच्छ नसतील तर डोळ्यामध्ये जंतू संसर्ग होऊ शकतो. आणि बाळांमध्ये सुद्धा म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे थोडा जरी जंतू संसर्ग झाला कानामध्ये, डोळ्यामध्ये कुठेही, तर तो सगळ्या रक्तामध्ये पसरला तर त्याला जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे अशा गोष्टी करू नयेत. आणि अशा गोष्टी आता मला वाटतं आता मागच्या 10-15 वर्षामध्ये बऱ्याच लोकांनी अशा गोष्टी बंद केलेल्या आहेत. आणि मला खूप आनंद होतो की वैद्यकीय सल्ल्याप्रमाणे बरेच आई वडील आणि कुटुंब सुद्धा हे पालन करतात. मॅडम, खूप सविस्तर माहिती दिली तुम्ही त्या प्रश्नावर. तर आता आपला पुढचा प्रश्न आहे, तोही बाळाशी निगडीतच आहे, की तो आहे मालेगावहून. ते विचारतायत, बाळाला कोमट तेलानं मालिश का केली जाते, ते आवश्यक असतं का? आता आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की स्पर्शाचं केवढं महत्व आहे. तर आईचा स्पर्श किंवा घरात असलेल्या आजी यांचा स्पर्श, प्रत्येकाला या स्पर्शामुळे सुद्धा आपल्या शरीरामधल्या बरेच इंद्रियांना विविध चेतना मिळते आणि त्याच्यामुळे सुद्धा एक प्रकारचा बॉन्डिंग डेव्हलप होतो. आई आणि बाळाचे बंध निर्माण म्हणजे बॉन्डिंग असतं की ज्याच्यामध्ये स्नेह निर्माण होतो, स्नेहबंध निर्माण होतात. अशा पद्धतीने मॉलिश केल्यामुळे सुद्धा थोडासा रक्त पुरवठा वाढतो. आणि हे सगळे ज्या गोष्टी आहेत तर त्याच्याने मॉलिश आईने किंवा आजीने करणं, घरातल्या कोणीतरी फार मऊ हाताने करणं महत्वाचं आहे. मालिशवाली बाईला बोलवून बरेच पद्धतीचे फार व्यायाम करून बाळाच्या हाडांना वगैरे प्रॉब्लेम करू नये, हे फार महत्वाचं आहे. आणि साध्या आईला किंवा आईने किंवा आजीने कोमळ हाताने कोमट तेलाने मालिश केली तरी हरकत नाही. धन्यवाद मॅडम, खूप छान होतं उत्तर हे. आता पुढचा प्रश्न आहे, तो आहे बारामतीहून. आपले श्रोता विचारतायत, अनेकदा बाळाचा जन्म 9 महिन्यांच्या आतच होतो, ह्याची प्रमुख कारणे काय आहेत आणि लवकर जन्मलेल्या बाळांची काही विशेष काळजी घेणं गरजेचं असतं का? आता बाळाचा जन्म हा 9 महिने संपून 9 दिवसांनी साधारण व्हायला पाहिजे, पण सगळीच बाळं ह्या दिवसात अशी जन्मत नाहीत, कारण त्यावेळेला आईची पाळी सुद्धा अशी रेग्युलर नसते. परंतु कमीत कमी 9 महिने संपले पाहिजेत. 9 महिन्याच्या अगोदर म्हणजे 18 महिन्यात 7व्या महिन्यात झालेली बाळं ही कमी वजनाची आणि त्यांची वाढ पूर्ण झालेली नसते. अशांना आपण खूपदा असं बघतो की आईचं वय कमी आहे, 18 वर्षापेक्षा कमी आहे, किंवा आईचं वजन कमी आहे, आईमध्ये रक्तक्षय कमी रक्त आहे, किंवा तिला दुसरा काही त्रास आहे, जसा ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तिला डायबिटीस आहे, किंवा तिला लघवीमध्ये काही इन्फेक्शन आहेत. अशा गोष्टींमध्ये आपल्याला काही वेळेला प्रीमॅच्युअर डिलिव्हरी किंवा 9 महिन्याच्या अगोदर 7व्या महिन्यात प्रसूती होण्याची शक्यता जास्ती असते. तसंच आपण बघितलं आईच्या मध्ये
पोटामध्ये म्हणजे युट्रस जे आहे त्याच्यात वाढ म्हणजे प्लॅसेंटा जर नॉर्मल नसेल तर त्याच्याने सुद्धा लवकर डिलिव्हरी होऊ शकते 9 महिन्याच्या अगोदर. तसंच जर बाळ जुळी बाळ असतील तर जुळी बाळ सुद्धा एखाद्याला लवकर जन्माला येऊ शकतात. अशा बरेच कारणांमुळे ती डिलिव्हरी लवकर होऊ शकते आणि अशा जन्मलेल्या बाळांना आपल्याला विशेष काळजी घ्यावी लागते. आईची पण काळजी व्यवस्थित घ्यावी लागते आणि बाळाची सुद्धा व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. आणि हे जितकं आपल्याला 9 महिन्याच्या नंतर डिलिव्हरी होईल तितक्या चांगल्या पद्धतीने बाळाची वाढ होईल तेवढं आपल्याला म्हणजे आरोग्यवान बाळाचा जन्म होईल. खूप इझिली समजेल आणि सहज सोप्या भाषेत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर दिलंय. आपला जो पुढचा प्रश्न आहे तोही या प्रश्नाशी निगडीत आहे. आपले श्रोता आहेत वर्धाहून. ते आपल्याला विचारतायत, प्रीमॅच्युअर बाळांच्या आरोग्याला दूरगामी धोका असतो का? त्या बघितलं तर अशी जी बाळ कमी वजनाची जन्माला येतात किंवा दिवसाची जन्माला येतात त्यांच्या सगळ्या बाळांची प्रतिकार शक्ती फार कमी असते. तसंच या बाळांमध्ये तापमान सुद्धा व्यवस्थित राहू शकत नाही. कारण आपण सगळ्यांना जे आपण थंडीत आणि गरमीमध्ये सुद्धा आपण आपलं नॉर्मल राहू शकतो किंवा जे बाळ चांगलं 9 महिन्यानंतर जन्माला येतं त्या बाळामध्ये सुद्धा हे तापमान कंट्रोल करण्याची शक्ती असते. पण हे बाळ कमी वजनाचं कमी दिवसाचं झालेल्या बाळाला तापमान मेंटेन नाही करता येत. अशा बाळांना आपल्याला आयसीयू मध्ये त्याच्यासाठी स्पेशल वॉर्मर किंवा इन्क्युबेटर्स अशी याच्यामध्ये ठेवावं लागतं जे म्हणतो काचेच्या पेटीत. आणि अशा या छोट्या छोट्या बाळांना दूध पिणं शक्य नसतं. त्याच्यामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी होऊ शकतं. प्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे त्याला जंतू संसर्ग होईल. तसंच कावीळचा धोका असतो. काही अशा कमी वजनाच्या आणि कमी दिवसांच्या बाळांना डोक्यामध्ये मेंदूमध्ये सुद्धा रक्तस्राव होण्याची शक्यता असते आणि मग ते मतिमंदता येते किंवा बाळांना नंतर घटके वगैरे येऊ शकतात. पोटांचे आजार होऊ शकतात. जसं बाळाला आपण दूध पचत नाही आणि पोट फुगणे किंवा पोटामध्ये इन्फेक्शन जंतू संसर्ग असे प्रकार होतात. काही मुलांना डोळ्यांचे पण त्रास होतात जसं आंधळेपणा किंवा चष्मा लागणे, डोळ्याचे आजार म्हणतो ज्याला आपण रेटायनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी म्हणजे कमी वजनाच्यामुळे रेटायना जो असतो आपल्या डोळ्यामध्ये त्याला धोका निर्माण होऊ शकतो. असे सगळे परिणाम असल्यामुळे या सगळ्या बाळांसाठी स्पेशल काळजी आणि स्पेशल आपल्याला तपासणी सुद्धा करावी लागते. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्याला सरकारी दवाखान्यात आता आपल्याला उपलब्ध आहेत ज्याला आपण स्पेशल केअर न्यूओनेटल युनिट म्हणतो. SNCU आपल्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्समध्ये अवेलेबल आहेत, सरकारी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये. मॅडम, खूपच जास्त महत्वाची माहिती तुम्ही दिली आहे. कारण की प्रीमॅच्युअर बाळ जन्माला येणं त्यानंतर पालकांमध्ये खूप चिंतेचं वातावरण असतं आणि तुम्ही खूप सहज समजेल अशा शब्दात ह्याचं उत्तर दिलंय. ऐका ज्ञान अभियान. ज्ञानप्राप्ती असणार ज्यांचं अभियान तोच बनतो खरा विद्वान. जर असणार तज्ञ मंडळींची साथ तर तथ्य नसलेल्या गोष्टींमध्ये का घालायचा हात. एक नवा कार्यक्रम प्रत्येक सोमवारी आपल्या ह्या रेडिओ स्टेशनवर. ऐका ज्ञान अभियान. तर आपण वळूयात आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. तो प्रश्न आहे पुन्हा धुळेवेतून. ते आपले श्रोता विचारतायत, जन्मानंतर आईला नोकरी किंवा कामानिमित्त बाळापासून दूर राहावं लागतं, तर स्तनपानाचं दूध कसं द्यावं? आता आपण बोललो की बाळाचा आहार हा पहिल्या 6 महिने तरी आईचं दूधच असतं आणि आईचं दूधच त्याचा पूर्ण आहार असतो. आणि आपल्याला असंही दिसतं की आपल्या खूपशा मातांना 6 महिन्यापर्यंत रजा मिळते आणि 6 महिन्यापर्यंत आईनी घरी राहून बाळासाठी आईचं दूध देणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामुळे बाळाच्या मेंदूची पण वाढ चांगली होते, आईला पण त्याचे फायदे होतात. की दूध दिल्यामुळे आईचं वजनही कमी होतं, तिला स्तनाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचं प्रमाणही कमी असतं. तसंच बाळामध्ये चांगल्या पद्धतीची प्रतिकार शक्ती निर्माण होते. तर स्तनपान फार महत्वाचं आहे. आणि खूप मातांना असं वाटतं की जर मी बाळाला सोडून जाणार असेल, मला थोड्या वेळासाठी जायचंय, नोकरीसाठी जायचंय काय, तर मला तरी सुद्धा हे बाळाचं आईचं दूध द्यायचंय, स्तनपान द्यायचंय, तर मी कसं करू शकते. तर ह्यासाठी आम्ही खूपशा या गोष्टी सांगतो की स्तनपान जे आईचं दूध आहे ते आईचं दूध ते काढून ठेवू शकते. ते स्वच्छ स्टीलच्या भांड्यामध्ये स्वच्छ गरम पाणी ते सगळं व्यवस्थित स्वच्छ हाताने धुवून ते जे स्टीलचं भांड आहे ते स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यात आईचं दूध काढून आपण बाहेर 6 तास ते ठेवल्यानंतर ते आई किंवा घरातले कोणी असणारे लोक त्यांना चमचा आणि वाटीने ते दूध देऊ शकतात. तसंच जर ते आईचं दूध फ्रीजमध्ये ठेवलं तर ते आपण 12 तास पण वापरू शकतो. परंतु ते फ्रीजमध्ये ठेवलेले ते दूध असतं ते फारच थंड असतं. ते दूध बाहेर काढून साधारण अर्धा 1 तास बाहेर ठेवलं की ते रूम
टेम्परेचरला आलं, त्याचं तापमान थोडंसं कमी झालं आणि त्याचे थंडपणा कमी झाला की ते दूध बाळाला देऊ शकतात. आणि आपल्याकडे ज्या माता दुग्ध पेढी आहेत, इथेही मातेचं दूध आपण अशाच फ्रीजमध्ये ठेवून बरेच दिवस ते वापरू शकतो. तर ज्या आईला कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर जायचंय, तर ती आपल्या आईचं दूध काढून स्तनपान आपल्या ह्याच्यामध्ये वाटीमध्ये ठेवून जाऊ शकते. त्यामुळे तिलाही थोडासा काही कामासाठी थोडा निवांतपणा मिळू शकतो आणि बाळालाही आईचं दूध मिळू शकतं. परंतु ह्याच्यासाठी आपण बाटली घेऊन आईचं दूध देऊ नये. कारण बाटली जे प्लास्टिकचे असते त्याच्यामध्ये तुम्ही आईचं दूध घातल्यानंतर वेगळ्या पद्धतीचे, कारण ते प्लास्टिकमुळे त्या आईच्या दुधातलं जे हे असतं ते कमी होतं. तर त्यामुळे आईचं दूध स्तनपान तुम्हाला मातेचं दूध द्यायचं असेल तर स्वच्छ साधारण आपल्या स्टीलच्या वाटीमध्ये काढूनच चमच्याने द्यावं, बाटलीने देऊ नये. मॅडम, खूप सोपा उपाय तुम्ही सांगितलाय. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे अकोलाहून. आपले श्रोता विचारतायत, आई व बाळाची काळजी उत्तम प्रकारे घ्यावी ही माहिती हिंदी किंवा मराठीत देणाऱ्या काही वेबसाईट्स आहेत का? आईची आणि बाळाची काळजी आताच्या सगळ्यांसाठी ही माहिती आपल्या मराठीमध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाने राजमाता जिजाऊ मिशन हे एक आपलं महाराष्ट्रातलं जे मिशन आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही याचं वेबसाईट जर बघितलं तर याच्यामध्ये बरीच माहिती मराठीत आणि काही व्हिडिओ सुद्धा आहेत, काही पोस्टर्स तयार केले आहेत, ज्या मातेला फार सोप्या भाषेत ते सगळ्या गोष्टी समजू शकतील. तसंच आपल्याकडे ब्रेस्ट फीडिंग प्रमोशन नेटवर्क ऑफ इंडिया BPNI म्हणून एक संघटना आहे, ज्या आपल्या मातेचं दूधच बाळाला मिळालं पाहिजे याच्यासाठी मागच्या 15-20 वर्षापासून सातत्याने याचा प्रसार करतात, प्रशिक्षण करतात. त्यांनी सुद्धा सुंदर व्हिडिओज आणि वेबसाईट्स निर्माण केल्यात आणि त्याही आपल्या सगळ्या मातांसाठी तसंच डॉक्टर नर्सेससाठी सुद्धा हिंदी आणि मराठीमध्ये आपल्याला सगळ्यांना उपलब्ध आहे. ICDSच्या म्हणजे महिला बाल विभागांच्या पण काही वेबसाईट आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला ही माहिती सगळ्या लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते. माझ्या मते अकोलाहून ज्यांनी हा प्रश्न विचारला होता वेबसाईट्स बद्दल, त्यांना त्यांचं उत्तर व्यवस्थित प्रमाणे भेटलं असेल. आता आपला पुढचा प्रश्न आहे तो आहे अमरावती येथून. आपले श्रोता विचारतायत, अजूनही आपल्या समाजात मुलीचा जन्म झाला की आईला दोष दिला जातो, ह्याच्या मागचा शास्त्र नेमकं काय? मला वाटतं त्याच्या पूर्वीचा एक प्रश्न सुद्धा आपण याच्या सगळ्याला थोडंसं मी याचं उत्तर सांगितलं होतं. आपण समाजामध्ये मुलगा आणि मुलगी म्हणजे मुलीचे गुणसूत्र असतात X आणि X आणि मुलाचे गुणसूत्र असतात X आणि Y. आता आईचं जे बीज तयार होतं आणि वडिलांचं जे तयार होतं, आईच्या बीजामध्ये X आणि Xच असतो कारण आईचं गुणसूत्र X असतं. तसंच वडिलांचं जे बीज तयार होतं त्याच्यामध्ये गुणसूत्र असतात X आणि Y. आता ह्या बीजमध्ये जर आईचा X आणि वडिलांचा X एकत्र आला तर मुलीचा जन्म होतो. आईचा दुसरा X की वडिलांचा दुसरा एकच Y जो असतो तो Y एकत्र आला तर मुलाचा जन्म होतो. त्यामुळे हे गुणसूत्र मुलगा आहे का मुलगी आहे हा Y क्रोमोझोम म्हणजे Y गुणसूत्र ठरवतो आणि हे गुणसूत्र वडिलांच्याकडे असतं. त्यामुळे आपण मुलीचा जन्म झाला तर आईला दोष देण्यात काहीही अर्थ नाही कारण आईचं जे गुणसूत्र X आणि X असतं. त्यामुळे गुणसूत्र आणि हे सायन्स जे आहे हे सायन्स आपल्या सगळ्यांना माहिती असणं पण जरुरीच आहे. मुलीचा जन्म मुलगा किंवा मुलगी जन्माला येते वडिलांच्या गुणसूत्रावर आधारित असतात, त्याच्यामुळे मुलगा मुलगी ठरतो. तर मला वाटतं मी थोडे सोप्या शब्दात तुम्हाला हे गुणसूत्र सांगितले. अगदीच मॅडम, तुम्ही खूप सहज समजेल अशा शब्दात ह्याचं उत्तर दिलेलं आहे. आता आपला शेवटचा प्रश्न आहे तो आहे मालेगाव येथून. आपले श्रोता विचारतायत, कधी कधी एखादं मूल इतरांपेक्षा उशिरा बोलायला लागतं किंवा उशिरा चालायला लागतं, हेच काळजीचं कारण असू शकतं का? आता आपण मुलांकडे जेव्हा बघतो तर मुलांचे दोन प्रकार, एक असते वाढ आणि विकास. आपण मागे मला वाटतं एका सेशनमध्ये बोललो होतो की वाढ म्हणजे बाळाचं वजन वाढतंय, उंची वाढते, त्याचं डोक्याचा घेर वाढतोय, छातीचा घेर वाढतोय, ही याला म्हणायचं वाढ. विकास म्हणजे काय? तर विकास म्हणजे बाळ हसायला लागलं, आईला बघून हसतंय, बाळ बसायला लागलं, चालायला लागलं, बाळ हात धरून काही काही गोष्टी बोलायला लागलं, तसंच पळायला लागलं, जिना चढतंय, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. या सगळ्या गोष्टी म्हणजे विकास. तर बाळाचा विकास एकेका टप्प्याटप्प्याने होत असतो. खूपदा आपण असं बघतो की आई जेव्हा आपलं मूल असतं ते शेजारचं मूल किंवा घरातलं तिचं
आत्याचं मूल, मावशीचं मूल, मामाचं मूल, काकाचं मूल असं जर बघितलं तर ते मूल बोलतंय आणि माझं मूल बोलत नाही, किंवा ते मुलगा लवकर चालायला लागला आणि माझं बाळ अजूनही चालत नाही. ह्या गोष्टी आपल्या खूप आई आणि आम्ही नेहमी डॉक्टर बघतो की आई सर्वात उत्तम डॉक्टर असते, कारण आईला आपल्या बाळामध्ये काहीतरी थोडासा दोष असेल कळतो आणि तिला वाटतं की माझं बाळ आज मला नॉर्मल दिसत नाही किंवा त्या बाळाला काहीतरी त्रास होतो. तर उशिरा बोलणं आणि उशिरा चालणं अशा खूप गोष्टी आमच्या या प्रॉब्लेमसाठी डॉक्टरांकडे आणतात. उशिरा बोलणं हे फार कॉमन आहे आणि खूप आम्ही विचारतो की तुमच्या घराण्यामध्ये काही बाळं उशिरा बोलली आहेत का, किंवा त्या मुलांचे आई वडील किंवा आजी आजोबा किंवा बहीण भाऊ. आणि खूपदा आपण बघतो की फॅमिलीमध्ये अशी हिस्ट्री असू शकते की मुलं उशिरा बोलायला लागतात. आणि हे बोलणं जे असतं ते आपल्याला ऐकण्यावर आधारित असतं. म्हणजे आपण जर चांगलं ऐकलं पहिल्यापासून, जन्मापासून, म्हणून आपण सांगतो की आईला की बाळ पोटात असल्यापासून पोटात आईची बोल. आपल्या सगळ्यांना अश्वत्थामाची स्टोरी माहिती आहे, अभिमन्यूची स्टोरी माहिती आहे. अभिमन्यू बाळ आईच्या पोटात ऐकत होता, तसं आई जर त्या बाळाची तर ते बाळ लवकर बोलेल. म्हणून आपल्याला हे ट्रेनिंग पहिल्यापासून देणं फार आवश्यक आहे. आम्ही म्हणतो बाळ जन्मल्याबरोबरच आईने बाळाची बोलावं, म्हणजे बाळाचा मेंदूला चालना मिळते आणि बाळ लवकर बोलायला लागतं. पण काही वेळेला उशिरा बोलणं काही बाळांमध्ये दिसतं. आणि हे ऐकण्याचं म्हणजे श्रवण शक्ती त्या बाळाची नॉर्मल आहे का हे आम्ही बघतो. पहिली गोष्ट आम्ही त्यांच्या घराण्यामध्ये फॅमिली हिस्ट्री अशी काय आहे का, आणि कोणी उशिरा बोलतंय का. दुसरं म्हणजे त्याची श्रवण शक्ती, त्याचं कानाची तपासणी करून घेणं फार महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला स्पेशल त्याची जी तपासणी आहे ती आपल्याकडे DEIC म्हणजे डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर्स अशी आपल्या सगळ्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये असतात आणि तिथे बेराची टेस्ट आणि कानाची तपासणी केली जाते. त्याच्यावरून जर कानामध्ये ऐकण्यामध्ये काही प्रॉब्लेम नसेल, त्याच्यामध्ये दोष नसेल, तर ते बाळ बोलायला उशिरा लागलं तरी काही हरकत नाही, ते नॉर्मल बोलू शकेल. तर उशिरा बोलणाऱ्या मुलांना जर आपण लवकर त्याच्या ऐकण्याची श्रवण शक्ती बघून त्याच्यासाठी जर ट्रीटमेंट केली, त्याला तपासणी त्याच्यात जर काय असेल तर त्याला श्रवण शक्तीसाठी यंत्र दिलं तर ती बाळ व्यवस्थित बोलायला लागतात. तर उशिरा बोलणाऱ्या बाळांसाठी आम्ही सांगतो की त्याची कानाची तपासणी करा, ऐकण्याची श्रवण शक्ती कशी आहे बघा, आणि ते नॉर्मल असेल तर उशिरा बोललं तरी काही हरकत नाही. तसं उशिरा चालणारं बाळ, त्याच्यामध्ये फॅमिलीमध्ये काही त्यांच्या कुटुंबामध्ये स्नायूचे दुसरे काही आजार आहेत का बघतो आणि त्याची तपासणी करून त्याचे स्नायू, त्याची बाकी सगळी तपासणी नॉर्मल असेल, बाळाला जर उशिरा चालायला लागत असेल, काही वेळेला आपण असं असतं की खूपदा आई किंवा घरातले लोक बाळाला चालण्याचं अपॉर्च्युनिटी देत नाहीत, संधी देत नाहीत आणि त्यामुळे ते बाळ उशिरा चालायला लागतं. त्याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी आणि सगळं काही ठीक असेल तर त्याच्या पद्धतीने आपण त्याची ट्रीटमेंट करतो. उशिरा बोलणं आणि उशिरा चालण्यासाठी माझा असा सल्ला राहील की आपण तज्ज्ञांकडनं एकदा तपासून घ्यावं आणि मग सगळीच नॉर्मल असेल तर त्याप्रमाणे तज्ज्ञांच्या सल्ल्याप्रमाणे आपण पुढचा निर्णय घ्यावा. बाळ एखादं उशिरा बोलायला लागणं किंवा उशिरा चालणं हे काळजीचं कारण असू शकतं आणि याच्यासाठी काळजी असेल तर काळजी करणं फार महत्वाचं आहे, कारण याची जर तपासणी लवकर केली आणि काही दोष आढळला तर त्याच्यासाठी जर तपासणीसाठी व्यवस्थित ट्रीटमेंट केली तर बाळ व्यवस्थित बोलेल आणि व्यवस्थित चालू लागेल. धन्यवाद मॅडम, खूप छान असं उत्तर तुम्ही ह्याचं दिलेलं आहे. तर डॉक्टर प्रमिला मॅडम, तुमच्याकडून खूपच जास्त महत्वाचं मार्गदर्शन आम्हा सर्वांना आज मिळालंय. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना, आमच्या श्रोत्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं अगदी सोप्या आणि समजेल अशा शब्दात दिली. तुम्ही या कार्यक्रमासाठी वेळ काढून आला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार. मी पण तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे आणि मलाही सगळ्यांशी तुमच्याशी गप्पा मारण्यामध्ये खूप आनंद वाटला. थँक्यू. धन्यवाद मॅडम, आम्हालाही तुमच्याशी गप्पा मारताना खूप छान वाटलं. तर मित्रांनो, हा होता आजचा प्रश्न प्रत्येकांचेचा सेगमेंट. भेटूयात अजून नवीन प्रश्नांसोबत पुढच्या बुधवारी प्रश्न प्रत्येकांचे मध्ये. तोपर्यंत मस्त खा, व्यायाम करा, खुश राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद. आमच्या एक्सपर्ट्स कडून तुमच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची आहेत का? तर कॉल किंवा मेसेज करा 9819868119 यावर किंवा ईमेल करा meresawal@sbc3.org म्हणजेच MERESAWAL@sbc3 क्रमांक 3.org यावर. तुमची उत्तरं ऐका प्रश्न प्रत्येकांचे मध्ये दर बुधवारी तुमच्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर. सेंटर फॉर SBCCच्या वतीनं आणि युनिसेफच्या सहकार्यानं प्रश्न प्रत्येकांचे
बाप म्हणला राणीला सासरला धाडूया, आय म्हणली राणीला साळत धाडूया. अहो ते ठीक आहे, पण आपल्या उर्मिलानं काय सांगितलेलं? अरे बाबा तेच खरं जास्त महत्वाचं आहे. चला तर भेटूया आमच्या उर्मिलेला आणि तिच्या परिवाराला. अहो गावाची शान आहे ती आमची उर्मिला. प्रत्येक रविवारी आपल्या आवडत्या रेडिओ स्टेशनवर.